नमस्कार, उर्मिलाच किचनमध्ये आज मी तुम्हाला मस्त असा आकाड स्पेशल किम्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर बनवायला अगदी सोपा असा हा किमा आहे. चला तर पटकन सुरुवात करूयात. इथं पॅनमध्ये मी 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये टाकलेला आहे एक छोटासा दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा आणि अर्धा चमचा जिरं. आता यामध्ये एकदम बारीक चिरलेल्या 2 कांदे टाकलेले आहेत आणि कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. आता यामध्ये मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि ती देखील व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे. यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो पण चांगला मऊ होईपर्यंत आपण यामध्ये शिजवून घेणार आहोत. यामध्ये आता आपण टाकणार आहोत थोडीशी हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा घरचा लाल मसाला. आता हे मसाले देखील कांदा टोमॅटोसोबत आपण चांगले असे परतून घेणार आहोत. आता यामध्ये मी पाव किलो किमा टाकून घेत आहे. तर किमा मी अगोदरच हळद आणि मीठ टाकून शिजवून घेतलेला होता. तो यामध्ये टाकून व्यवस्थित असा मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आता किमा शिजवताना सुद्धा मी थोडंसं मीठ टाकलं होतं. त्यामुळे टेस्ट करून यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. तर व्यवस्थित असा किमा हलवून घ्यायचा आणि यावरती ताट झाकून आता आपण हा किमा 5 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटांनी बघूयात, इथं आपला किमा तयार झालेला आहे. तर मी इथे थोडंसं ग्रेव्हीसारखा किमा बनवलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एकदम कोरडा बनवू शकता किंवा थोडं जास्त पाणी हवं असेल तर पाणी टाकू शकता. वरून टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि मस्त असा इथं आपला मटण किमा तयार झालेला आहे. चपातीसोबत खा किंवा पावासोबत अगदी एक नंबर असा हा किमा लागतो. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.